Yes, good morning to all. My name is Gumri Chandra Sen, and we're trying to understand 11 Commerce Economics. In previous lecture, already we started to the Maharashtra state economy. मागच्या लेक्चर आपण महाराष्ट्र स्टेट इकॉनॉमी बद्दल बघतोय. In that lecture, we are trying to understand what is the importance of Maharashtra state economy and how that Maharashtra state economy impact on development, and also see the some structural contribution, right? These all we discussed to the previous lecture, and we going on also that way, primary, secondary and tertiary sector. असंच आपण त्याच्यामध्ये पण बघतोय आपल्याला सोपं जावं म्हणून. क्लिअर? सो दिस इज ऑल वी डिस्कस टू द प्रीवियस लेक्चर, अँड टुडे वी डिस्कस टू द नेक्स्ट टॉपिक. त्याच्यासलाच आपण पुढचा टॉपिक आज बघूया. सो यू आर ऑन माय शेअर स्क्रीन, आय थिंक. येस, रिप्लाय मी प्लीज. हॅलो. छान छान. तर काही जणांना हे माझ्या राईट साईडला स्क्रीन दिसत असेल. आता मला माझ्या स्क्रीन मी बघितले तर मला राईट साईडला दिसते. इट्स टू माय सॉरी, राईट साईडला दिसते अशी. वेदर आय से काही जणांना लेफ्टला पण दिसत असेल. आय एम राईट. तर हो, माझ्या हातवारे तसे होतात ना की असं सी स्क्रीन, तर तुम्ही तेवढी बघून घेत चला. तर हे आपण इम्पॉर्टन्स पाहिले महाराष्ट्र स्टेट इकॉनॉमीचे, दॅट इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ महाराष्ट्र स्टेट इकॉनॉमी. ऑल आर द फीचर्स. Then also we discussed to the economic development of Maharashtra, that is agriculture, industry and service sector. We've already focused, right? What is happen going on service sector? These also we learn in the last lecture. Okay, right? मला वाटतं काल आपण इथं झालो आणि प्रॉब्लेम स्टार्ट केले होते का झाले होते? नाही, कम्प्लीट आय थिंक, राईट. These all problems already we discussed. Any problem in that? जितले काही प्रॉब्लेम संबंधितले आहेत का तुम्हाला सगळ्यांना? Otherwise I repeated here. Everyone is understand the problems. सगळ्यांना समजले आहेत काय? असेल तर सांगा मला, आपण डिस्कस करूया. काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. समजले सगळ्यांना? बर, मग मार्केटिंग फॅसिलिटी कोणत्या कमी पडतायत सांगा आता. एव्हरीवन इज अंडरस्टँड ना? So now you tell me which. सवान, ओमकार आणि येवले अनुराग आहेत का इथे? So here we are trying to understand Maharashtra state economies. There is a problems also discussed, and I think I asked you question and no one replying. I think what is the facilities required for agriculture? काय नको, सॉरी बिरीची काही गरज नाही आपल्याला. सुधारा म्हणजे बाद झालं. येस, एनीबडी फॉर हिअर what I asked me here? What is
here is some changes to economy, whether we facilities about the agricultural development. That is come to the specially about road, warehousing, transportation. It comes to the budget to the farmers, then farmers get the many benefit. तर अशा काही फॅसिलिटी मिळवून दिल्या तर फार्मर्सला खूप सारा बेनिफिट होऊ शकतं. क्लिअर. तरी आपण ते प्रॉब्लेम्स मध्ये पाहून झालेलं आहे. नंतर आपण जस्ट ऍग्रिकल्चर सेक्टरचे मेजरमेंट पाहिले होते की कसं डेव्हलपमेंट होऊ शकतं. तर डिस्ट्रीब्युशन, इन्क्रीज इन नंबर ऑफ आउटलेट्स, डेव्हलपमेंट ऑफ इरिगेशन फॅसिलिटीज, इलेक्ट्रिफिकेशन सगळ्यात महत्वाचं. ऍग्रिकल्चरची खूप महत्वाची नीड आहे. जर चांगलं इलेक्ट्रिफिकेशन झालं तर काही प्रॉब्लेम येत नाही, कारण की अग्रिकल्चरमध्ये वेल्स मधनं वॉटर लिफ्ट करायचं असेल, विहिरी, वेल्स मीन्स विहिरी मधनं तर तुम्हाला वॉटर लिफ्ट करायचं असेल तर इलेक्ट्रिसिटी मस्ट पाहिजे. क्लिअर. नंतर फायनान्स ती तर खूप महत्वाची गरज आहे. आणि ह्या मार्केट एपीएमसी आपण बोलून झालेलं आहे. क्रिएट टू द अवेअरनेस अँड ऑल. क्लिअर. सो दीज ऑल आर द प्रिव्हियस लेक्चर ऑलरेडी वी डिस्कस. येस, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? Yes, please. Yes, I am waiting your reply. द्या रिप्लाय द्या. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? येस नो टाईप करायला पण जड जातं आपल्याला, एवढे वजन वाढले आपल्या हाताचं. पण सर, I don't understand to the GSVA. Okay, so I explain again GSAV, no problem. So it is related to the agriculture. Already when we discussed the topic, then I told you, but no problem, I again explain. So this is GSAV, is related to the gross valuation of our state, where we are the major. Our state production especially comes to the agriculture sector. I'm right. What is happened there? In Maharashtra, whether taken a survey, means studied to Maharashtra state, right? Then, under survey report of Maharashtra 2017-18, this is the valuation. And this valuation is called gross state value added. And this is in the year 12.2% होता. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगू का, अजून थोडक्यात तुम्हाला तुमचा असलेला स्कोर म्हणजे पर्सेंटेज का नाही, सेम दिस इज द महाराष्ट्र स्टेट पर्सेंटेज ऑफ agriculture and allied activities. Clear. agriculture मधला तो शेअर दाखवतोय त्याच्यामध्ये किती आहे तो. This is called GSVA, means gross state value added 12.2%. जो ऑलरेडी 2016-17 फायनान्शियल इयर मध्ये 15.3% होता. क्लिअर. म्हणजे तो थोडा जर पाहिला तो सर्वे तर पहिल्यापेक्षा हा कमी झालाय 17-8 मध्ये. तर अगोदर त्या खूप चांगला होता. क्लिअर. सो दिस इज कॉल्ड ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ऍडेड. आर यू अंडरस्टँड? येस प्लीज. समजलं काय? अजून कोणाची क्वेरी आहे? येस, स्टील एनीबडी? आहे काही अजून क्वेरी कोणाची? तर आपण पुढे जाऊया. ओके. सो नाव वी गोइंग ऑन टुडे Maharashtra state. Yes, on your screen this is the industry sector. Yes, आपण मागच्या वेळेस तुम्हाला विचारलं होतं आणि मी तुम्हाला हे पण दाखवलं होतं की महाराष्ट्र स्टेटचं इंडस्ट्री म्हणजे कसं. येस, व्हॉट इज युअर जनरल नॉलेज अबाउट महाराष्ट्र इंडस्ट्रियल सेक्टर? काय सांगाल, काय माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्राच्या इंडस्ट्री बद्दल? येस, शेअर मी युअर नॉलेज. बोला.
हा, काय सांगाल? I'm asking you a general knowledge, my friends. काय सांगाल थोडक्यात, काय माहिती आहे? त्याला वेगळं काही स्टडी करायची गरज नाहीये. हा, what you say or not anything to say here. If is not, then I not ask you. Huh? Yes, someone Vivek is replying. Mumbai is the state capital, is the commercial capital of India. Yeah, absolutely right, Vivek. इंडियाचं एक स्टेट कॅपिटल ओळखलं जातं. महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रीमध्ये ऑलवेज टॉपला आहे. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन असते फॉर द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, फॉर युअर नॉलेज. माहितीये काहीतरी? महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितला तर इंडस्ट्रियल बेल्ट म्हणून मुंबईची खूप मोठी ओळख आहे. मुंबई आहे, पिंपरी चिंचवड आहे, ऑल्सो औरंगाबाद. माहितीये का? वाळूंचा एरिया औरंगाबाद मधला, वाळूंज, रांजणगाव, गणपती रांजणगाव नाही, MIDC एरिया आहे. तर हे महाराष्ट्रातले टॉप इंडस्ट्रियल बेल्ट आहे. आता रिसेंटली कोकणामध्ये पण आलेलं आहे, तसं काही नाहीये, पण टॉप ज्याला आपण म्हणूया ना, दीज आर द टॉप इंडस्ट्रियल बेल्ट्स इन महाराष्ट्र. And in Maharashtra, there is a industries development credit goes म्हणूया किंवा they taken initiatives, that is MIDC. माहितीये काय MIDC? ऐकून आहात का वर्ड? हा, anybody know about MIDC? काय सांगाल? वर्ड माहिती नाही, त्याचा फुल फॉर्म काय माहितीये का? MIDC. आर यू से समथिंग अबाउट MIDC? काय काय MIDC? हा, Maharashtra Industrial Development Corporation. Yes, absolutely right, Odisha. That taken initiatives for the development of industry sector, that MIDC are give to the initiative for the industries, providing basic facilities, that is a land, not a free of cost in some in charges, that is land, road, communication, transportation, that is all minimum facilities for the development of industries. These are provided by the MIDC. महाराष्ट्रामध्ये MIDC हे इनिशिएटिव्ह घेतं. कशासाठी? तर this is initiative taken by the Maharashtra state for a special purpose of development to the industrial sector. आणि हे इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत, त्यांना खूप चांगला आउटपुट पण महाराष्ट्र स्टेटला मिळत आहे. क्लिअर? तर खूप सारे बदल याच्यामध्ये होत आहेत. तर त्याच इंडस्ट्रियल सेक्टर बद्दल आपण थोडस बघूया काय इथे. इट इज अ इंडस्ट्रियल ऍडव्हान्स स्टेट. महाराष्ट्र स्टेटची खूप ऍडव्हान्स अशी ओळख आहे. दुसऱ्या स्टेट पेक्षा आपण थोडेसे वेगळे, कारण की आपण जर पाहिलं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आफ्टर इंडिपेंडन्स, तर आपण नक्कीच चांगली लीड घेतलेली आहे. येस, इट इज क्रेडिट गोज टू द पॉलिसी मेकर्स, पॉलिटिशियन्स, आपण सगळ्यांनाच म्हणूया. यशवंतराव चव्हाण इज अ फर्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ आवर महाराष्ट्र. आता एवढं पॉलिटिक्स मध्ये जात नाही, फक्त आला म्हणून विषय सांगतो. सो महाराष्ट्र इज रिअली ऍडव्हान्स स्टेट फॉर इंडस्ट्रियल सेक्टर. आणि हा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये महाराष्ट्र स्टेटचा ऑलवेज खूप मोठा रोल राहिलेला आहे. अँड म्हणून एक खूप सारे लोक महाराष्ट्रामध्ये जॉब साठी येतात. आय एम राईट? UP, बिहार,
नंतर ते कॉन्फ्लिक्ट होतो तो एक वेगळा आहे विषय. पण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ऑल्सो हाव पोटेन्शियल्स टू द ऑब्झर्व लेबर फ्रॉम फार्मिंग सेक्टर. आता हे सुद्धा फॅक्ट आहे ऍग्रिकल्चर मध्ये पण लोक खूप आहेत. इंडस्ट्री मधलं लोकांना ट्रान्सफर करणं ते थोडस चॅलेंजिंग आहे. क्लिअर. इथं इंडस्ट्रीचा एक मोठा रोल आहे. आणि आज सुद्धा अजून हे टार्गेट आहे गव्हर्नमेंटचं की ऍग्रिकल्चर कडनं लोकांना इंडस्ट्रीकडे ट्रान्सफर करणं, जॉब अवेलेबल करून देणं. स्पेशली इट इज अवेलेबल टू द जॉब्स अँड ऑल लीड्स टू डायव्हर्सिफिकेशन. You understand what I told you here? Here, transformation means people's transfer to agriculture to industries, and it is leads to the diversifications means that diversifications of market generate to the higher income, also higher productivity. आज महाराष्ट्रामध्ये होमवर्क प्लॅन्स गुड्स तयार करण्याची खूप मोठी मार्केट आहे, तुमच्या माहिती बरेच असेल. आणि प्रोडक्शन महाराष्ट्रात होतं. रेफ्रिजरेटर असेल, फॅन, फ्रीज, टेलिव्हिजन, घरात लागणारं सगळं काय 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 साहित्य नाही का, आपण सोफा सेट काय काय घेतो, ह्या बऱ्याचशा इंडस्ट्रीज आहे. क्लिअर. अँड इट्स जनरेट्स हायर इन्कम. खूप मोठ्या प्रमाणात इन्कम तिथं तयार होतं. जर आपण महाराष्ट्रामधला इंडस्ट्रियल सर्वे पाहिला इयर 2016-17, तर तो सर्वे खूप काही सांगून जातो. दॅट सर्वेज इज मेनी थिंग्स हॅव शोज टू हिअर. अॅन्युअल सर्वे इंडस्ट्रीज इन इयर 2016-17 की महाराष्ट्र आजही टॉपला आहे आणि तेव्हा पण टॉपला होतं, त्यात काही डाऊटच नाही. आणि जर आपण नेट, जसं आपण ऍग्रिकल्चरची काढली होती ना, ऍग्रिकल्चर नेट व्हॅल्यू ऍडिशन, तर इज इट अबाउट नियर अबाउट 18%. वेदर आय रॉंग इज प्लीज करेक्ट मी. क्लिअर. दीज आर द नियर अबाउट 18%. I already told you. Whether I am wrong, please correct me. In the year 2016, 17, 18 का 16, 17. I am little bit confused. हा, थोडासा तिथं कन्फ्यूज आहे. 18% आहे कधीतरी, पण 17-18 मध्ये आहे की 16-17 मध्ये, थोडस कन्फ्युजन आहे माझं. कुणालाच माहित नाही, म्हणून मीच सांगत राहा. चुकीचं असलं तरी आम्ही ऐकतोच. ओके, येस. So yes, 16-17, this is the 18%, and this is the first state for the investors, especially foreign investors. Clear? Foreign investor ला अट्रॅक्ट करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट मध्ये ऑलवेज प्रायोरिटी दिली जाते. क्लिअर. सो इट इज टॉप पोझिशन. येस, ते मगाशी स्लाइड बघून गेला आहे, होतं वाटतं आहे. So it is top position in share about the 18%. Just I told you in net aggregate value. Also, it is first priority with the foreign investors. That is called foreign direct investment. Foreign investment इंडियात येण्यासाठी पहिली स्टेट प्रायोरिटी ही महाराष्ट्राला दिली जाते. तुम्हाला काय वाटतं, का देत असतील हे फॉरेनर्स? व्हॉट इज द रिझन? तुमचं लॉजिक काय? ह्याला खूप अभ्यास लागतो असं काही नाही. तुम्ही तुमच्या लॉजिकने सांगा. सिंपल. व्हॉट यू थिंक? तुम्ही काय ऑब्झर्व करता? तुम्हाला काय वाटतं इथे? हा, they get good profit. Okay, मृदुल is replying. प्रॉफिट तर मिळतच आहे आणि महाराष्ट्रात स्टेट बिग आहे, पॉप्युलेशन पण जास्त आहे, पण क्वेश्चनचे आन्सर सॅटिस्फॅक्टरी नाही. बिकॉज द महाराष्ट्र स्टेट इज इंडस्ट्रियल ऍडव्हान्स स्टेट. ओके, विवेक अँड मृदुल इज रिप्लाइंग.
बर, ठीक आहे. अजून अजून काय सांगाल? बोला बोला. आय गिव्ह द चान्स टू यू. बोलत राहा, मी ऐकतोय तुमचं, काही प्रॉब्लेम नाही. हा, इन्क्रीज एम्प्लॉयमेंट. इंडस्ट्रीला काय करायचं? हो अगर नाही हो, काय करायचं त्यांना? दे नॉट वरी. हा, त्याला काय घेणं देणं नाहीये. महाराष्ट्र स्टेटमध्ये पहिली प्रायोरिटी का दिली जाते, हा आपला क्वेश्चन आहे. Why give the first priority in Maharashtra state? This is our question. I'm right. Because here well type of cooperation by given the politicians. And law and order is the best in Maharashtra. बाकीच्या स्टेट पेक्षा आपली लॉ अँड ऑर्डर खूप चांगली आहे. आणि आता आपण युपीचं बघतोय, हाथरसला काय झालं. आता तो काय सब्जेक्ट नाहीये, पण आपण बघतोय ओव्हरऑल states, which state is the best law and order? So yes, absolutely, our state is the best. खूप चांगलं आपल्याला वाटत नाही बऱ्याच वेळा, पण क्रेडिट गोज टू आवर डिपार्टमेंट, पोलीस आणि हे सगळ्यांना आहेच. आपण हे ऍक्सेप्टच केलं पाहिजे. आणि एक इंडस्ट्री म्हणून त्यासाठी लागणारा लेबर, त्यांची सिक्युरिटी, या सगळ्या साऱ्या गोष्टी असतात. हे मी यांच्या स्पीच मध्ये ऐकलं होतं. GRD टाटा, सॉरी, रतन टाटा जे नाही का, त्यांना की का महाराष्ट्र स्टेटमध्ये, त्यांना विचारलं होतं की महाराष्ट्र स्टेटमध्ये काय प्रायोरिटीज असतं. ते म्हणले की महाराष्ट्र स्टेटमध्ये मी आता जे सांगितलं ते रिझन आहेतच, बट ऑल्सो वन मोर रिझन इज देअर. इट इज व्हेरी गुड लॉ अँड ऑर्डर अँड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर टू एनी कंपनी. कोणत्याही कंपनीसाठी त्याची सिक्युरिटी फर्स्ट असते, आणि ती सिक्युरिटी महाराष्ट्र स्टेटमध्ये असणारे लॉ अँड ऑर्डरला हे नक्की जाते, असं त्यांचं मत आहे. क्लिअर. इन्फ्लोज ऑफ 2017 जर आपण पाहिलं तर तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा, 61,01,760 करोड्स एवढा फ्लो 2000 ते 2017 एवढ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. सो इट इज गुड. आय एम राईट. तर एक चांगलं पिक्चर आहे म्हणूया. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण बघतोय तर दिस इज व्हेरी सिम्बलायझिंग पिक्चर. जर 19च्या अगोदरचं पाहिलं तरी गव्हर्नमेंट खूप सारे प्रॉब्लेम फेस करायला लागत होते. कशाला? फॉर इन्व्हेस्टमेंट कम टू इन इंडिया, बिकॉज I many time repeated is that we have come to the very poor experiences of British government. So we have not interested to the attract the foreign investment in India. पण ज्यावेळेस 1991 ला आपण नवीन इकॉनॉमिक पॉलिसी स्टार्ट केल्या, आणि त्याच्यापासून मग फॉरेन इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये यायला सुरू झाली, आधी अगोदर इंडिया बाजू. आणि मग जर 1991 पासून पिक्चर बघितलं तर कंटिन्युअसली Maharashtra state is a number 1 investment designation to India. आणि त्यातच ते रिझन आहे की 6,11,760 करोड इन्व्हेस्टमेंट जवळपास या 16 इयर मध्ये महाराष्ट्रामध्ये आले. सो इट इज गुड, व्हेरी गुड. 30 मीन्स इज अ इन्व्हेस्टमेंट पाहिली तर टोटल इन्फ्लोच्या म्हणजे इंडियाच्या इन्फ्लोच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये 31% आहे. इट इज व्हेरी गुड. क्लिअर. सो इट इज अ माइलस्टोन म्हणूया आपण. राईट. खूप सारे आहे डीप मध्ये, आपल्याला सिलेक्टिव्ह आपण स्टडीसाठी घेतलेलं आहे. समजलं इथपर्यंत? येस प्लीज रिप्लाय. अंडरस्टँड एव्हरीवन?
Yes, someone is asking question me because the Maharashtra state is advanced state. Okay, and also one more question, sir. Which way foreigners invest in Maharashtra? इंडस्ट्री सेटअप करतात तुम्ही. लोटा एमआयडीसी माहिती आहे ना? तर तिथं दाऊ केमिकल्स म्हणून कंपनी आहे का, फॉरेनची कंपनी आहे. इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं. किंवा हिंदुस्तान लिव्हर माहिती आहे ना, एक्सेल इंडस्ट्री म्हणता तुम्ही त्याचा तो प्रोजेक्ट आहे. बघितला का कधी लोटेमधनं जाऊन? स्वतःच्या नावा म्हणजे ते तो प्रोजेक्ट स्टार्ट करणं म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणायचं. विच इज वे फॉरेन इन्व्हेस्टिंग इंडस्ट्रीमध्ये आहे, टेक्सटाईल मध्ये आहे. क्लिअर? आणि मी तुम्हाला सांगितलं लोटा एमआयडीसी मध्ये गेला तर केमिकल इंडस्ट्री आहेत काय तिथं फॉरेनच्या इथं. त्याचं नाव पण मी एकाच सांगितलं, दाऊ केमिकल्स म्हणून. आणि हिंदुस्तान लिव्हर यांचं ते सर्फ एक्सेल सोप बऱ्याच काय प्रोडक्शन करतात, ते सुद्धा फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे. मुंबईमध्ये गेलात तर बऱ्याचशा टेक्सटाईल आता मुंबईतल्या कमी, इकडे इचलकरंजीला जास्त झाल्या. क्लिअर? पुण्यामध्ये गेला तर खूप साऱ्या कंपन्या आहेत. अल्फा लवाल एक फॉरेनची मोठी कंपनी आहे, फोर व्हीलरचं प्रोडक्शन करते. किंवा इकडे औरंगाबादला गेला तर तिकडे सुद्धा बऱ्याचशा टू व्हीलर इंडस्ट्रीमध्ये फॉरेनच्या कंपनी. स्टरलाइट नाव ऐकून आहेत का? त्याला एक को कंपनी आहे काय, ती सुद्धा फॉरेनची तिथं इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. क्लिअर? सो मेनी कंपनीज इन इंडिया. इंडियात तर आहेतच हो, पण महाराष्ट्रामध्ये रिसेंटली मध्ये डेव्हलपमेंट करत आहे. क्लिअर? सो दिस इज रिसेंटली इन महाराष्ट्र. अजून सुद्धा खूप सारे प्रोजेक्ट. आता एक माहिती आहे ना तुम्हाला, एक रोहयाल आपला एक कोकणात मध्ये येणार होता. 2 प्रोजेक्ट कोकणसाठी प्रपोज्ड आहे. जैतापूर न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट ऐकून आहात का? जैतापूर न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट. आणि एक दुसरा होता नानाराला येणार होता, नावातच होतं त्याच्या, ना म्हणजे येणारच नव्हता बहुतेक. नानारा रिफायनरी प्रोजेक्ट. हे 2 प्रोजेक्ट होते. त्यातला पहिला होता जैतापूर न्यूक्लिअर पॉवर एनर्जी प्रोजेक्ट. तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा होता. तो काय होऊ दिला नाही. जैतापूरचा अजून काय झालं पुढे मला पण नाही माहिती, माझं पण आता त्यात स्टडी नाही राहिले. आणि एक नानाराचा एक प्रोजेक्ट होता माहिती आहे ना, रिफायनरी प्रोजेक्ट होता तो. त्याच्यात फॉरेनची इन्व्हेस्टमेंट होती. तो काय प्रोजेक्ट आपण नाही घेतला, काय बरेच वाद घातले लोकांनी. चांगला प्रोजेक्ट होता रे, घालवला आपण ते पॉलिटिक्सच्या नावाखाली. क्लिअर? आपल्याला इमोशनल केलं की आपण वाहवत जातो आणि आपण ऍक्च्युअल असू दे खूप मोठा विषय वाढत जातात आणि मग तो प्रोजेक्ट काय झाला नाही. नंतर तो प्रोजेक्ट रोह्याला शिफ्ट केला, तिथे पण नाही झाला तो. बॅक टू पेव्हलिंग. क्लिअर? तर अशी इन्व्हेस्टमेंट यायला पाहिजे का? येते आपल्या जपानचे काही कंपन्या आहेत, आता एक्झॅक्ट माहित नाही काय. मॅगी तयार केल्या जाते त्याचे पण कंपन्या आहेत. मारुती सुझुकी. येस, कंपन्या खूप आहेत, पण महाराष्ट्रात ज्या कंपन्या त्याच्याबद्दल चाललंय आपलं. क्लिअर? सो दिस इज ऑल आर द इंडस्ट्रियल सेक्टर इन India. Clear? So what is general problems? We trying to focus on the problems of Maharashtra industrial sectors. प्रॉब्लेम सांगणं जरा थोडस नॉलेज असेल सांगता येतील. काय सांगाल तुम्ही, काय प्रॉब्लेम्स? एवढं असून सुद्धा काही प्रॉब्लेम्स आहेत, ते पण आपण डिनाय करून नाही चालणार. आउट ऑफ दॅट देर इज सम प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे, काय सांगाल? शेअर युअर नॉलेज अबाउट द इंडस्ट्रियल सेक्टर प्रॉब्लेम्स. हा, येस माय स्टुडंट्स, बोला काय सांगाल? Technology, facilities, poor capital formation, environment, and okay, few number of
few number of entrepreneurs, yes. Delay in government म्हणजे प्रोसिजर वगैरे सगळं वाचूनच सांगताय, मनानं काहीच सांगत नाही. असू दे, तेवढं तरी वाचतंय म्हणा. अनस्किल्ड काय अनसॅटिस्फाईड वेजेस. बर, तो सगळं वाचून बुक्स मधलं कॉपी पेस्ट घ्या. थोडस वाच, असं जनरल नॉलेज पण सांगत चला. ठीक आहे, असू दे, चला. येस, सो नाव वी डिस्कस टू हिअर सम प्रॉब्लेम्स. फर्स्ट प्रॉब्लेम इज देअर, डिले गव्हर्नमेंट प्रोसिजर. ही आपले सरकार नावाची वेबसाईट बघितली का कोणी? नाही बोंबला, महाराष्ट्रात राहता का कुठं राहता रे? वेबसाईट आहे, त्याच्यावर बऱ्याचशा परमिशन आता त्याच्यावर दिल्या जातात ऑनलाईन, माहितीये का? आपले सरकार आज गेलात की टाईप करा, किंवा आता चालू मध्ये टाईप केला तरी चालेल, नको आता टाइम जाईल तुमचा. आपले सरकार गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्हाला लॉग इन होऊन तुम्हाला ते इन्फॉर्मेशन भरायचे असेल, तुम्हाला परमिशन्स वगैरे आता ऑनलाईन दिल्या जातात. लॉकडाऊन मध्ये तर बघितलं आपण, खूप साऱ्या प्रॉब्लेम्स मधनं गेलो आणि खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागले सगळ्याच लोकांना. ओव्हरऑल काय सांगाल आपण इथे? डिले इन गव्हर्नमेंट प्रोसिजर. गव्हर्नमेंटची प्रोसिजर खूप आहे. जरी इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण टॉप स्टेट असले तरी अजून सुद्धा खूप साऱ्या फॉर्मॅलिटीज फॉलो करावं लागतात तुम्हाला बिझनेस स्टार्ट करताना. क्लिअर? अँड दॅट प्रोसिजर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन बिझनेस. ती प्रोसेस फॉलो करावीच लागते. क्लिअर? आणि हा थोडासा ड्रॉबॅक आहे. नेक्स्ट अनदर वन, लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. आता बघा, रिसेंटली पॉप्युलेशन वाढते आणि तेवढे जॉब्स अवेलेबल नाही होत, बरोबर आहे का नाही? अँड दॅट लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटीज फॉर द स्किल डेव्हलपमेंट. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला एखाद्या, समजा तुम्ही ग्रॅज्युएट आहात तर तुम्हाला अकाउंटिंगचं नॉलेज पाहिजे, कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, वेगवेगळे सॉफ्टवेअर तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे, तिला वेब पेज डिझायनिंग तुम्हाला आयटी मध्ये आहे बघा, बरोबर आहे का नाही? हे स्किल्स आहेत. नुसत्या ग्रॅज्युएटला कोणी विचारत नाही. देर इज, यू हॅव टू मस्ट वन इज अ स्किल. तुमच्याकडे एक चांगल्या टाईपचं स्किल पाहिजे तरच. आणि याची थोडीशी कमतरता कुठेतरी आहे. मार्केटच्या डिमांड वेगळे असतात. अँड दॅट स्किल्स म्हणून तुम्हाला बऱ्याच वेळा ट्रेनिंग म्हणून घेतात ते. कशासाठी? ट्रेनिंग फॉर द स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. बट महाराष्ट्र स्टेट दॅट इज सम प्रॉब्लेम्स. इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट वेगळी असते आणि ऍक्च्युअल सप्लाय थोडासा वेगळा होता. So this is one problem, lack of updated technologies. This is one more problem. आता हा प्रॉब्लेम आपल्या स्टेटचा नाही, सगळीकडेच आहे. क्लिअर? जर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल तर खूप चांगली डेव्हलपमेंट होऊ शकते. जर ओल्ड डेटेड टेक्नॉलॉजी असेल तर फारसं डेव्हलपमेंट होत नाही. तुमच्या स्क्रीनवरती दिलंय ना, राईट? बदललं पाहिजे आपण. आता मी तुमचं लेक्चर घेतोय, इट इज अ पार्ट ऑफ टेक्नॉलॉजी. आजच्या लेक्चर मध्ये वेगळं काय दिसतंय तुम्हाला सांगा? ऑब्झर्वेशन आहे का तुमचं? व्हॉट इज टुडेज लेक्चर? इट इज डिफरंट. मी काय दिसतोय तुम्ही? व्हॉट इज डिफरन्स? सूट? येस, टी शर्ट. आय एम टेकन टुडे स्टँडिंग लेक्चर. दिस इज अ डिफरन्स. म्हणजे काही लोकांना तर माहितच नाही काय चाललंय यांचं. क्लिअर? तर हे क्रेडिट गोज टू टेक्नॉलॉजी. नवीन एक कॅमेरा आणला, एवढा दिवस लॅपटॉपचा कॅमेरा होता, आता लॅपटॉप एका कोपऱ्यात ठेवलाय, मस्त तुम्हाला स्क्रीनवर लेक्चर देतो. सो टुडे आय एम एन्जॉईंग द लेक्चर. तुम्ही एन्जॉय करताय का नाही माहित नाही. क्लिअर? पण रोज मला पण अनकम्फर्टेबल होतो बसायला, आणि आज तुम्ही घरी बसून लेक्चर ऐकताय ना, राईट? आणि हा माईक आहे. क्लिअर? हा माईक असल्यामुळे तुम्हाला व्हॉइस क्लॅरिटी एकदम चांगली येते, इको होत नाही. आय राईट? बरोबर आहे की नाही? चुकीचं आहे? यू हॅव टू
म्हणजे खूप मोठे पण असं सांगत नाही तर इट इज क्रेडिट गोज टू द टेक्नॉलॉजी. समोर लॅपटॉप आहे, कॅमेरा वेगळा आहे, राईट, मायक्रोफोन आहे. येस, दिस इज यू हॅव टू need to the advance to the use of the new technologies and all you have get to the more benefits. तुम्ही टेक्नॉलॉजी जेवढी ऍडव्हान्स वापराल तेवढं तुम्हाला त्याचे बेनिफिट जास्त मिळणार आहे. क्लिअर? सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द डेव्हलपमेंट अँड ऑल. क्लिअर? सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टन्स फॉर. पण लॅक ऑफ टेक्नॉलॉजी असेल तर होऊ शकत नाही. लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी, तुम्हाला हे महाराष्ट्रात सगळंच आहे, पण अजून सुद्धा टॉप 1 ला आपण आहोतच, पण अजून अजून होऊ शकतो. म्हणत असाल सर एकीकडे टॉपला आहे तर एकीकडे असे ड्रॉबॅक्स काय. मुंबईत मेट्रो आहे ट्रेन, बरोबर की नाही, पण महाराष्ट्रातल्या किती सिटीज मध्ये मेट्रो ट्रेन आहे? मुंबई आणि नागपूर, महाराष्ट्रात 2च आहे. पुणे आहे, नाशिक आहे, आता भविष्यात इकडे पण येतील. लेबर फोर्सचा सप्लाय वेळेत व्हायचा असेल, लोक कामावर वेळेत जायचे असेल तर चांगल्या क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. मग रोड, कम्युनिकेशन सगळं, त्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय ऑल. तुमच्या इथं लॉकडाऊन असेल तर इंडस्ट्री कसं काय येणार? टाटाचा जो प्रोजेक्ट होता माहितीये का, नॅनो प्रोजेक्ट, वेस्ट बेंगॉल मधून त्यांनी शिफ्ट केला आणि तो गुजरातमध्ये सानंदला घेऊन गेले. का तर महाराष्ट्रामध्ये त्यांना इलेक्ट्रिसिटी सप्लाय गव्हर्नमेंटने प्रॉमिस केलं नाही. नेव्हर प्रॉमिसेस बाय गव्हर्नमेंट फॉर द 24 hours electricity supply. That is the reason they are the shifted that project from West Bengal to Sanand. होत राहणार हे असं, असे प्रोजेक्ट पळवले तर आपण मागे जाणार, मग दुसरं नाही काय होणार. लॅक ऑफ मोटिवेशन. तुम्हाला काही करायचं असेल तर मोटिवेट केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? तुम्हाला नुसतं सांगितलं अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा, तुम्ही करता का? जस्ट पेरेंट ओरडत राहिले अभ्यास कर, अभ्यास कर, मी पण म्हणलं अभ्यास करा, असं करून नाही चालणार. यू मस्ट बी मोटिवेटेड फॉर द वर्क. तुम्ही त्याच्यासाठी एनर्जीनच कामाला लागायला पाहिजे आणि ते लागण्यासाठी तुम्हाला मोटिवेशनची गरज आहे. आणि मोटिवेशन म्हणजे आपण नाही का म्हणून वेगवेगळे आपण व्हिडिओज ऐकत असतो. आता तुम्ही कॉलेजमध्ये नाही येत, नाहीतर आपल्या इथे लेक्चर्स ठेवतो आपण. वेगवेगळे लोक असतात, पोलीस असेल किंवा कलेक्टर, लोकांना बोलवतो की तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स, मोटिवेट होता तुम्ही त्याच्यात. किंवा टीचर लोक सुद्धा तुम्हाला काही मोटिवेट होण्यासाठी स्टोरी सांगत असतात, यानं असं केलं, त्यानं तसं केलं. किंवा मोटिवेट पर्सनॅलिटीची एक्झाम्पल्स तुमच्या समोर ठेवली तर यू कॅन डू हार्ड वर्क. जसं तुम्हाला त्या स्क्रीन मध्ये दाखवलंय की तो स्टुडंट पळतोय आणि त्याने समोर गाजर ठेवलेलं आहे, असं बरोबर आहे की नाही? तसं मोटिवेशन पाहिजे तुम्हाला. इंडस्ट्रीसाठी पाहिजे का? येस, इंडस्ट्री डेव्हलप होण्यासाठी किंवा एक एंटरप्रेन्योरशिप मगाशी बोलले ना, सो देयर इज अ मोटिवेशन टू द एंटरप्रेन्योर्स. क्लिअर? आणि ती थोडीशी कमी करतोय, ती थोडीशी कमी पडते आहे. जर ती डेव्हलप झाली, येस ऍब्सोल्युटली इट्स गेट टू द गुड ऍडव्हान्टेज. क्लिअर? अँड दिस इज वन मोर इम्पॉर्टन्स टू हिअर. नेक्स्ट वन इज देअर लॅक ऑफ डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. जेवढे प्रोग्राम्स पाहिजे डेव्हलपमेंटसाठी इंडस्ट्रीच्या तेवढे ते नाहीयेत. वेदर इम्प्लिमेंट सच टाइप्स ऑफ प्रोग्राम्स देन ऑल्सो कॅन बी द डेव्हलपिंग. आणि सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हा महाराष्ट्राचा प्रॉब्लेम नाही म्हणता येत, तो सगळ्यांचाच आहे. त्याला म्हणतो रिजनल इम्बॅलन्स. आर यू लिसन दॅट वर्ड, रिजनल इम्बॅलन्स? पिक्चर तुम्ही बघताय सर, हे इम्बॅलन्सिंग झालेलं आहे, मान्यच आहे. तुम्हाला सर बघा ना, हा रेड आहे ना, तो एकटा कमी, एकटा आहे तरी तो लोड मध्ये आहे, बाकीचे बघा 3-3 आहेत तरी ते अप आहेत. असं कसं? उलट व्हायला पाहिजे होतं ना, पण इथं असं झालंय. राईट? व्हॉट इज शोन दॅट? हे काय दाखवतो? रिजनल इम्बॅलन्स म्हणजे मला सांगा, महाराष्ट्रासारखे असे डेव्हलप स्टेट किती आहेत इंडियामध्ये? ऍज लाईक महाराष्ट्र
How many states develop in India? गुजरात आहे काय अजून? दिल्ली, ओके. बोला बोला. महाराष्ट्र, गुजरात, Kerala, yes. Goa, absolutely right. Madhya Pradesh, no. This is in order third. हाय डेव्हलपमेंट मधले हे टॉप रँकर. इंडियामध्ये जर तुम्ही 35 स्टेटचं डेव्हलप पाहिलं तुम्ही तर सिलेक्टेड 10 स्टेटच फक्त टॉप मध्ये येतात. नंतर मिडल ऑर्डरचे बरेच आहेत आणि जास्त काश्मीर अजिबात नाही. लोअर ऑर्डर सांगाले तुम्ही, मिक्स सांगाले. तर काही स्टेट डेव्हलप आहेत आणि काही स्टेट अजून सुद्धा डेव्हलप नाही आहेत. बिहार, युपीच्याच कंडिशन काय तीच आहे. 7 स्टेट्स माहिती आहेत ना. तमिळनाडू डेव्हलपमेंट मध्ये अरे भावा. तर हे काय झालं मग? इनबॅलन्स. महाराष्ट्र इज डेव्हलप अँड रिमेनिंग स्टेट्स आर स्टील अनडेव्हलप. असं इम्बॅलन्सिंग अजून आपण बघतोय. So these all are the problems of industries. Are you understand that all? Yes, please reply. Any problem? मग आता याच्यावरती काही सोल्युशन्स पण काढले गेले पाहिजेत. क्लिअर? तर बघूया. मेजर्स, त्याला दुसरं नाव आहे सोल्युशन्स. नोट्स काढताना हे पॉइंट्स घेऊन नोट्स काढायच्यात हा, एक्सप्लेनेशन लिहायच्यात. बुक्स मधलं आहे तसं कॉपी पेस्ट अजिबात नाही करायचं. नॉट एट ऑल. समजत नसेल ते विचारायचे, व्हिडिओ बघायचे, व्हिडिओ मध्ये पीपीटी आहे ती बघायची आणि कॉपी करायची व्यवस्थित. हा पॉइंट्स आणि बुक्स मधलं एक्सप्लेनेशन असं कॉम्बिनेशन करायचं. तर बघा महाराष्ट्र स्टेटने काही सोल्युशन्स ठेवले आहेत प्रॉब्लेम्स वरती. सोल्युशन काढलेले आहेत की इकॉनॉमिक सर्व्हे 2017-18 जो झाला. सो टेकिंग सम सर्व्हिस फॉर द टेकन इनिशिएटिव्ह फॉर द डेव्हलपमेंट टू द महाराष्ट्र स्टेट. फर्स्ट इज दॅट व्हॉट सिंगल विंडो सेल. महाराष्ट्रामध्ये काय केलं गेलं हो की इंडस्ट्रीचा ग्रोथ रेट वाढवायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. आणि आपण पहिलेच पाहिलं की प्रोसिजर आहे की नाही. मग त्यासाठी एकाच ठिकाणी सगळ्या परमिशन्स द्यायला सुरू केल्या. मीन्स इन वन प्लेस, वन सिंगल विंडो that initiated to provide all clearance to the industries and that all investors. आणि असा विचार नका करू फक्त ही फॅसिलिटी फॉरेनरला द्यायची. सगळ्यांसाठीच, सगळ्यांसाठी फॅसिलिटी देणं. एकत्र केलं तर काय होईल? सगळ्याला त्याचे ऍडव्हान्टेज मिळतील. एव्हरीवन गेट द इक्वल ऍडव्हान्टेज. क्लिअर? So this is the started for that purpose and picture is very highly symbolized on your screen. Next one is there in Maharashtra started. आता हे त्या गव्हर्नमेंट मधलं डिसिजन होतं. मला येतो सर उद्धव ठाकरेचा फोटो पाहिजे होता. तर त्यांनी त्यावेळेस ते स्टार्ट केलं होतं म्हणून त्यांचा तसंच चेंज करायचा राहिला की महाराष्ट्र इंडस्ट्रियल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेंटर. क्लिअर? ज्याला आपण मैत्री म्हणतो. आणि याचा काय केलं तर इट इज प्रोव्हाइड ऑनलाईन कन्सॉलिडेटेड इन्फॉर्मेशन अबाउट इन्व्हेस्टमेंट प्रोसेस. चुकत असेल तर सांगत चला हा मला. क्लिअर? तर हे इझिली लोकांना ज्या इन्व्हेस्टमेंट करायचे त्यांनी लगेच गव्हर्नमेंटला प्रपोजल जाणार, तुम्ही दिलं की लगेच भेटणार आणि तुम्हाला परमिशन भेटणार. यासाठी सगळं करून इझी करून ठेवलेलं आहे. क्लिअर? So this is one more importance to hear, that is a Maitri, Maharashtra Industrial Trade and Investment Facilitation Center. समजलं काय? एवढंच आहे. खूप साऱ्या भरपूर आहे. त्या साईड वरती जावा, मैत्री नुसतं टाका, लगेच तुम्हाला महाराष्ट्राच्या वेबसाईटचं नाव येईल. गिव्हिंग सम अवॉर्ड्स. आणि ते अवॉर्ड्स कोणाला द्यायचे? फॉर द
तुम्ही चांगलं जर परफॉर्मन्स केला इंडस्ट्रीमध्ये, मग त्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतील, मीडियम स्केल इंडस्ट्रीज असतील किंवा लार्ज स्केल इंडस्ट्रीज असतील, मग त्यांना ते अवॉर्ड्स द्यायचे. किंवा एखाद्या इंडस्ट्रीनं फॉरेनला खूप एक्सपोर्ट केलंय, तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसते बघा ते मॅजेस्टिक महाराष्ट्र, तर त्याच्या थ्रू तिथं इंडस्ट्रीजला अवॉर्ड, मग तरच ते लोक तयार होतील ना, नवीन इंडस्ट्रियलिस्ट येतील पुढे. मोठे मोठे एक्झिबिशन्स घेणे. तुम्हाला काय होतं, सायन्स एक्झिबिशन माहिती आहे ना का नाही? काय शिकता सायन्स एक्झिबिशन मधनं तुम्ही? तुम्हाला काहीतरी भेटतं का नाही त्याच्यातनं? हा, सायन्स एक्झिबिशन मध्ये काय असतं रे? काय असतंय? व्हॉट इज अंडर सायन्स एक्झिबिशन? अरे तुम्हाला मोटिवेशन भेटतं नवीन नवीन मॉडेल तयार करण्यासाठी. अँड यू ऑल्सो यू अवेअर ऑफ देम. आपण कुठे आहेत, आपल्या थिंकिंग किती आहे ते कळतं त्याच्यावरनं, आणि आपण काय प्रोजेक्ट केला नाही, दुसऱ्याचा कसा चांगला आहे कॉपी पेस्ट करण्यासाठी नाही, की आपल्याला त्याच्यापासून मोटिवेशन मिळतं. क्लिअर? सो तसेच एक्झिबिशन मध्ये वेगवेगळ्या कार असतील, काय असेल, सगळं एकत्र येतं, आणि प्रत्येकाला मग वाटतं की बाबा आपण पण याच्यात काहीतरी केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी अवॉर्ड दिले पाहिजेत. स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे काय असतं? एक लँड गव्हर्नमेंट परचेस करतं फार्मर कडनं, ते लँड डेव्हलप करतं, तिथं रोड देतं, इलेक्ट्रिसिटी सप्लाय देतं, वॉटर सप्लाय, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन सगळं देतं. तुम्ही काय करायचं, फक्त तिथं त्या लँडच्या बेल्ट मधला एक एरिया परचेस करायचा ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून, इंडस्ट्रियलिस्ट म्हणून. हे डेव्हलप कोण करणार? स्पेशल इकॉनॉमिक झोन. दीज डेव्हलप बाय गव्हर्नमेंट. क्लिअर? ते सगळे डेव्हलपमेंट हे गव्हर्नमेंटच करणार. क्लिअर? आणि दॅट गेटिंग टू द advantages to here, right? So special economic zone. Another one, MESICDP. This is the Maharashtra State Industrial Cluster Development Program, MESICDP. हे काय करतं? That is also implemented ऑल ओव्हर द स्टेट ऑफ डेव्हलप. आत्ताच मी तुम्हाला बोललो की SME, स्मॉल स्केल, मीडियम स्केल इंडस्ट्रीज, मार्जिनल, सॉरी मायक्रो, स्मॉल म्हणजे मायक्रो, MMSE. लक्षात ठेवा, हे लिहून ठेवा, MMSE, मायक्रो, स्मॉल अँड मीडियम स्केल इंटरप्राइजेस. टू डेव्हलप टू देम they take initiatives. Clear? त्या डेव्हलप करायसाठी काम कोण करतं? That is taken initiatives by the MSCDP. Clear? So these all are the measures taken. हे स्पेशल इकॉनॉमिक झोन नंतर आलं, हे डेव्हलप केलं, त्याच्या थ्रूचे हे प्रोजेक्ट आहे. क्लिअर? सो आय थिंक आय एम स्टॉप टुडेज लेक्चर. ऑन फ्रायडे वी कंटिन्यू द सेम टॉपिक. चॅट बॉक्स मध्ये तुमचे नाव टाका. क्लिअर? थांबूया आपण इथे आज. येस, बाय, सी यू. हॅव अ नाईस डे. बाय, सी यू, टेक केअर, बाय बाय.